घ्यायचं नाही यानंतर लगेच आपली मॅच आहे. चला तर मग जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय आजच्या दिवसातील पाचवी मॅच नंबर 5 किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा विपक्ष जय म्हसोबा शिवकर अशा दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल झाला. तो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या संघाने जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केले जय म्हसोबा शिवकर या संघाला. चला सलामीचे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. तर शिवकर संघाला विनंती असेल. इथून किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला सूचना असेल की पहिल्या 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं त्या ठिकाणी आपल्याला टाकावी लागतील. अदरवाईज आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. म्हणजेच काय तर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि शिवकर संघाचा 12वा खेळाडू आमच्यासोबत आपण समालोचन कक्षाशी जोडले जा. दोन्ही संघांचे 12वे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणं फार गरजेचं आहे. कारण काय होतं, मोठी स्पर्धा ज्यावेळेस असते ना, त्या मोठ्या स्पर्धेमध्ये काय होतं, एखाद्या खेळाडूचं चुकून जर नाव चुकलं आणि मग मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन ही नामांकनं घेत असताना त्या ठिकाणी दुरुस्ती होत नाही. आणि मग त्यावेळेस एखादा खेळाडू जर चांगला खेळला असेल, थोड्या फार गुणांवरून मात्र त्याला ही पारितोषिकं गमवावी लागतात. या चुका या मोठ्या आयोजनामध्ये व्हायला नकोत. म्हणून मात्र ज्या त्या संघाने ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपले अतिरिक्त जे 12वे खेळाडू आहेत ना, ते या ठिकाणी आमच्या बरोबर समालोचन कक्षामध्ये जोडलं जाणं फार गरजेचं असतं. चला शिवकर संघ 12वा खेळाडू या. 2 मिनिटं सर. अतुल शेठ भोईरांना विनंती आहे, आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. चला शिवकर संघाचे 12वे खेळाडू सुद्धा आमच्यासोबत जोडले जात आहेत. दोन्ही संघांचं सहर्ष असं स्वागत. मॅचला आपण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अभि परब सर पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये विजय बालाजी सर, ज्या खेळाडूनं डोंबिवलीमध्येच नव्हे तर अगदी रायगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये एक काळ गाजवलाय क्रिकेट खेळत असताना, आणि तोच अनुभव घेऊन आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या संघाकडून गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. आर्यन तुर्बेकर आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सलामीची जोडी संदीप पाटील आणि प्रतीक पाटील आपल्याला जय म्हसोबा शिवकर या संघाकडून पाहायला मिळेल. सलामीला आपल्याला संदीप पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक वरती पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला वहिला चेंडू या मॅच मधील. खोलवर पद्धतीचा तिखट मारा, परफेक्ट यॉर्कर, पिचिंग इन द लाईन आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू काय परफेक्ट टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं नाव कोरलं जातंय आर्यन तुर्बेकर. चांगली सुरुवात. या चेंडूवरती सुद्धा चांगला तिखट मारा पाहायला मिळतो. इथे सुद्धा बॅक टू बॅक सेम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. इथे संपर्क जरी झाला असला तरी तो चेंडू खोडून काढण्यामध्ये असमर्थ राहिलाय फलंदाज. गोलंदाजांचं सुद्धा वर्चस्व या मैदानावरती राहिले. या मॅच मध्ये आपण पाहतो इथे सुद्धा एक परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. लगातार इथून खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आता मात्र एक धाव मिळते. हळूहळू का होईना परंतु फलंदाजाची मात्र त्या ठिकाणी प्रगती होताना पाहायला मिळाली. पहिला डॉट चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती बॅटचा आणि बॉलचा संपर्क आला. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव का होईना आली. गोलंदाज आर्यन तुर्बेकर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. 3 चेंडू फेकलेत, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. आता स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. प्रतीक पाटील आपल्याला माफ करा संदीप पाटील आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. प्रतीक पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी कशा प्रकारे रणनीती आता इथून आखली जाणार, थोडंसं माइंडेड गेम पाहायला मिळतंय.
इथे चेंडू आपल्याला डॉट पद्धतीचा पाहायला मिळतोय. जो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वायडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय तो सुद्धा प्रयत्न डावकुऱ्या हाताच्याच फलंदाजासाठी सुद्धा टाकला जातोय आणि तो यशस्वी होतोय. चांगला चेंडू म्हणावं लागेल. कमबॅक गोलंदाजाचं कमबॅक काय सुरुवातच चांगली झाली आहे गोलंदाजीच्या मार्कवरती असताना. फुलर लेनचा चेंडू इथे सुद्धा आपल्याला पाहायला क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. आता मात्र नशिबाचा चौकार बॅटची हलकीशी एज घेऊन सीमारेषेच्या दिशेनं चेंडू जातोय तोडून भेदून येतोय एक खणखणीत चौकार. तो आता 5 चेंडूवरती 5 धावा आल्यात. आता मात्र फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना परफेक्ट कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 6 येईल षटकार. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारचं नुकसान आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालं नाही. म्हणजेच काय तर सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. संदीप पाटील आणि प्रतीक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना दुसरं षटक आता क्रिश कोळी या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाते. पॉवर प्लेचं षटक परंतु एक अतिरिक्त खेळाडू आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 2 दुसऱ्या षटकामध्ये 3 असा चालणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिसचा चेंडू इथे फसवला जातोय. चेंडू आकाशाच्या वेध घेतोय आणि झेलची संधी जी निर्माण झाली ती इथून मात्र एक जीवदान मिळते चांगल्या प्रकारे. इथून मात्र झेल सोडला जातोय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि प्रतीक पाटील या खेळाडूला जीवदान मिळतंय. चुकी आता हा जो झेल सुटलाय ना तो झेल किती महागात पडणार आहे फार महत्वाचा असणार आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस हे समीकरण आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतं. आणि झेल घेतल्यानंतर मात्र त्या ठिकाणी सामना कशा प्रकारे बदलतो हे तुम्ही आम्ही गतवर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये मात्र नक्कीच पाहिलंय. लॉंग ऑन सूर्यकुमार यादव आपण इरफान पठाणच्या कॉमेंट्री मधून ऐकलं. झेल टिपला गेला आणि भारतानं मात्र तिथे T20 विश्वचषक जिंकला. इथे मात्र झेलची संधी जी निर्माण झाली ना ती सोडली जाणार नाहीये. इथून झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता. इथे मात्र ती चुकी नाहीये आणि इथे मात्र बळीची टाळी येते. 2 मिनिटं आपण इंस्टा स्टार पत्रा पाटील याच्या बाईट कडे थोडंसं वळतोय. पत्रा पाटील आज आमच्या सोबत जोडला गेला. पत्रा पाटील काय सांगशील या आयोजनाबद्दल? कसं वाटतं तुमचा संघ देखील या सामन्यामध्ये जिंकला? आयोजनाबद्दल काय सांगशील आणि 1-2 डायलॉग होऊ जाऊ दे तुझे फेमस. घे एवढा इंस्टा बोलतो आता इथे काय बोलायचा विषय. फक्त आयोजनाबद्दल 2 शब्द सांग. कसं वाटतं इथे येऊन? आयोजन तर जाम भारी आहे. अरे बोल इंस्टावर नाही लाजत इथे काय लाजायचंय. बोल 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 होऊन जाऊ दे एक बाईट. काही फरक नाही ऑन स्क्रीन आहे. बसून बोल एवढा काय हरकत नाही. बसून बोल बस इथे काय विषय नाही. आपलीच टुर्नामेंट आहे काय विषय नाही. बिंदास बोल. काय सांगशील ठीक आहे इट्स ओके काय हरकत नाही. चांगला एक इंस्टा स्टार आपण आपल्या विभागातील पाहिला. आपलाच माणूस आहे. आपल्या माणसाला सपोर्ट करा फॉलो करा.
ओव्हर टू कॉम्बॉक्स. शुभम सर, मला वाटतं कदाचित पत्रा पाटील यांना इंस्टावरती पार्टनर असतात, लेडीज पार्टनर मला वाटतं सोबत नसल्यामुळं या ठिकाणी वाचा फुटत नाही. असो, 100% परंतु तसंच आपण काहीतरी आलात. कारण असावं. आता आम्ही जेंट्स आहोत, लेडीज अवेलेबल नाही आहेत. ठीक आहे, चला, इट्स ओके. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं इथे मैदानाच्या आतमध्ये क्रिश कोहली यांचं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जातंय. 4 चेंडू फेकलेत आहेत. हो, इथे काय बॅट अंपायरला मारायचा प्रयत्न की काय, नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बिमरचा चेंडू मात्र टाकला जातो. नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्यात हातामधून, बॅट निसटलीये. अविसर वाचलात तुम्ही. बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल म्हणजेच येणारा चेंडू बालासर असणार आहे फ्री हिटचा. येस, हत्यार सुरक्षित आहे का बघा बॅट्समन पहिलं. घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून हातातील बॅट ट्रुपी समशेर त्या ठिकाणी निसटली होती. इथे मात्र चांगलं विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू येतोय. क्रिश कोहली चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना एक भीमरचा चेंडू टाकलाय, त्याच्यावरती बाईच्या स्वरूपाने 4 धावा आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळते. 17 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते दुसरं षटक मार्गस्थ असताना. हो, आता मात्र इथे फलंदाजाचं घट जाळून पळून टाकण्याचं काम केलं जात आहे. फर्निचर डिसमिस. आपल्याला फलंदाज आकाश तुपे बॅक टू द पॅव्हेलियन. सौरभ ढवळे आपल्याला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, जिथे 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झाले. क्रिश कोहली चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. हो 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 हो, चांगला चेंडू. तिथे फलंदाजाला बिलकुलही वीज दिली जात नाही खेळायला. अगदी आणि अगदी उभं केलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत त्यानं. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 17 या धावपलकावरती धावपलक जाऊन पोहोचले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1.5 ओव्हर्स मैदानाच्या आतमध्ये टाकून झाल्यात. आता मात्र मोठा फटका. काय ताकद, पॉवरफुल, इम्पॅक्टफुल फटका पाहायला मिळतोय. बिग 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 हिट. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार जातोय. एक गगन भरारी घेणारा उत्तुंग असा आपल्याला आकाशाला गवसणी घालणारा षटकार पाहायला मिळतो इथे.
शेवटच्या चेंडूवरती काय खरपूस समाचार आपल्याला घेताना पाहायला मिळाला. 23 धावा धावपलकावरती संपल्यात. आता आर्यन तुर्वेकर हा गोलंदाज पुन्हा एकदा सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज होते. 23 रन्स, 23 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. खोलवर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, तोपर्यंत एक धाव आली आहे. वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय, कारण फंबल आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणामध्ये. अगदी सीमारेषेवरून 30 यार्ड सर्कलच्या दिशेनं धावत असताना वेगाने चेंडू घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिघाई संकटात नेईल अशी ती गोष्ट होते. एक धाव एक्स्ट्रा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जिथे एक यायला हवी तिथे 2 धावांचा आपल्याला एक आव्हान जे 2 फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळालं ते कंप्लीट करताना मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाहीये. आर्यन तुर्वेकर कमबॅक होताना पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करायला गेलात ना की मग मात्र तुम्हाला थोडंफार काहीतरी गमवावंही लागतं, कारण लालच बहुत बुरी बला आहे. इथे सुद्धा आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. फक्त मोठा आघात करण्याचा प्रयत्न केला की मग मात्र हातामधून चेंडू निष्ठून जात आहेत फलंदाजाच्या, तेच आपल्याला पाहायला मिळाले. मोठा फटका येत नाहीये, पण तो एक आक्रमक स्ट्रोक मात्र नक्कीच आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. इथे गोलंदाज कमालीची गोलंदाजी करताना आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने 9 चेंडू फेकलेत. खोलवर पद्धतीचा चेंडू, तो हेलिकॉप्टर शॉट, विकेटचं पतन होण्याची संधी नक्कीच झाली आहे. काय संधी निर्माण झाली, यष्टीरक्षकाकडून चूक होणार नाही. अगदी अलगद चेंडूला उचलून यष्ट्यांवरती आदळलं जाईल आणि इथे मात्र शॉट ऑन द पिच आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज मग मात्र यष्ट्या उद्ध्वस्त, नो गलती, चुकीला माफी नाही आणि तेच मात्र इथून फलंदाजाला भोगावं लागतंय. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक पाटीलच्या रूपानं. प्रतीक पाटील मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर अजय भगत मैदानाच्या आतमध्ये येतील फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. परंतु इथे आर्यन तुर्वेकर चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 10 चेंडू म्हणजे त्याने पहिलंही षटक पॉवर प्लेचं हाताळलं होतं. इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय 3रं षटक संघाकडून टाकताना तो या षटकातील 4 चेंडू टाकलेत, फक्त 13 धावा खर्च केल्यात. 1.4 ओव्हर मध्ये चांगली कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. त्यामध्ये रनआउटचा एक विकेट पाहायला मिळालाय. खोलवर चेंडू स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, तू का मी, मी का तू, असं तू मी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलंय आणि चेंडूला अडवत असताना मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीची गोलंदाजी. किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा हा संघ चांगली खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच लांबून आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेसाठी. स्वतःला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. मला तर वाटतं की रनअप मध्ये थोडासा बिघाड आणि बिघाड झाला की मग मात्र स्वतःला दुरुस्त करणं फार गरजेचं असतं. ती दुरुस्ती आता रनअप मध्ये करावी लागेल. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय, फक्त एका धावेसाठी तो आटापिटा मला वाटतं नॉन स्ट्राईक एंडवरती असणाऱ्या खेळाडूला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम किंवा शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक ठेवण्याचं काम इथे केलं जातंय. कारण मला वाटतं जो फलंदाज एक धाव घेतोय ना त्या फलंदाजाला स्वतःमध्ये आत्मविश्वास वाटतोय. चांगले फटके खेळून मोठमोठे फटके खेळत असताना चांगल्या धाव संख्येला आकार दिला जाईल का हा क्वेश्चन मार्क असणार आहे. 3 षटकं संपली आहेत, 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आता ही 2 षटकं कशा प्रकारे किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या संघाकडून टाकली जाणार.
जय म्हसोबा शिवकर हा संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता आक्रमक पावित्र्य धारण करावा लागेल, कारण 50च्या धाव फलकापर्यंत धावफलक जर जाऊन पोहोचलं ना, या धावसंख्येपर्यंत धावफलक जाणं फार गरजेचं आहे. आणि असं जर झालं ना तर मग मात्र तिथून आतापर्यंत तरी या स्पर्धेमध्ये 5 षटकांमध्ये 50+ धावा कुठल्याही संघानं चेस केलेल्या नाहीत, कालचा दिवस असो किंवा आजचा दिवस असो. आणि 50 या धावसंख्येच्या आतील आकडा हा चेस झालाय. मग कशा प्रकारे आव्हान ठेवलं जाणार हे फार गरजेचं असणार आहे. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, तिथे मात्र चुकी केली जाणार नाही, झेल टिपला जाईल. विजय बालाजी यांचा बोट आकाशाकडे उंचावलं जाईल, विकेटचं पतन होईल. चांगली गोलंदाजी. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या आसमानावरती राज्य करेल तोपर्यंत माझ्या छत्रपती शिवरायांची कीर्ती या जगभर अशीच पसरत राहील. कारण आपण विचार जर केला ना, जगामध्ये ज्या 7 ग्रेटेस्ट राजांची नावं घेतली जातात ना, तर शुभम सर तुम्हाला सांगेल बाकीचे जे 7 राजे आहेत त्या 7 राजांना जन्मतः राजगादीचा वारसा आपल्याला पाहायला मिळतो, परंतु छत्रपती शिवराय हे एकमेव असं वादळ आपल्याला पाहायला मिळतं कुठलाही राजगादीचा वारसा नसताना सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या मनगटाच्या सामर्थ्यावरती हिंदवी स्वराज्याची निर्मिती करताना पाहायला मिळते. आणि स्वतःचं सिंहासन 32 मनांचं सोनेरी सिंहासन छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून आपल्याला रायगडावरती साकारताना पाहिलं. हो टू शिवम सर. ओके, षटक क्रमांक 4 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयश शर्मा. इथे कलात्मक फटका पाहायला मिळतो पॉईंटच्या दिशेने. दरम्यान एक धाव घेतली, वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, फेकी सुरेख आहे, परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचले जातील. 2 धावा चोरल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक चारित्र्यवान राजा कसा असावा, एक न्यायमूर्ती राजा कसा असावा, जाणता राजा कसा असावा, राजा बाप म्हणून कसा असावा, या सर्व गोष्टी आपल्याला छत्रपती शिवरायांच्या चारित्र्यामध्ये पाहायला मिळतात. चंद्रावरती सुद्धा तुम्हाला डाग पाहायला मिळेल, माझ्या राजाच्या चारित्र्यावरती तुम्हाला डाग पाहायला मिळत नाही. बाईच्या स्वरूपामध्ये धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. परत स्त्रीला किंवा हरीच्या स्त्रीला त्या ठिकाणी आई समान मानून तिच्या चरणाकडे पाहावं, साडी चोळी देऊन तिचा मान सन्मान करावा. कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान तरुणी लाभली रूपाची खान, तिच्या समोर नमुनी मान तिला मानला आई समान, असा चारित्र्यवान राजा 355 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिला. न्याय निवाडा सुद्धा जर आपण पाहिला ना तर छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून लगेचच केला जायचा. रांजेगावच्या पाटलानं अगदी 16 वर्षाच्या तरुणावरती अतिप्रसंग करावा, ती गोष्ट राजांना कळावी आणि जे हात बलात्कार करण्यासाठी धावून गेले असतील ना ते हात खांद्यापासून तोडावे, जे पाय तिचे अब्रू घेण्यासाठी गेले असतील ना त्या पाय गुडघ्यापासून तोडून टाकावे. लगेचच न्याय निवाडा होता. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो उजव्या यष्टीच्या बाहेर. परंतु सर गतवर्षी आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला मिळाली, भारत देशासाठी ज्या मल्ल खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं ना त्यांना दिल्लीच्या दरबारी न्यायासाठी त्या ठिकाणी उपोषण करावं लागलं होतं. हे हा तोच महाराष्ट्र आहे आणि हा तोच भारत देश आहे जिथे आज ही आपल्याला वेळ पाहायला मिळते. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल द पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो बॅटची हलकीशी कडा घेऊन यष्टी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं जाईल आणि इथे विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल.
सौरभ ढवळे बॅक टू द पॅव्हेलियन. सुद्धा असणं फार गरजेचं आहे. परोपकार कसे असावेत राजांच्या या चेंडू नंतर मात्र नक्कीच तुम्हाला सांगितलं जाईल. इथे सुद्धा आपल्याला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षण आहे तिथे एक धाव घेतली, वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावबाची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत असताना अवी परब सरांचं बोट आकाशाकडे उंचावलं जातंय. क्रिकेटच्या खेळामध्ये केली जाणारी आत्महत्या आपल्याला इथे पाहायला मिळते आणि विकेटचं पतन होत आहे. नक्कीच मी सांगत होतो की परोपकारी राजांनी कसं असावं. पहा अष्टमीच्या आधी म्हणजे सप्तमीच्या दिवशी तानाजी मालुसरेंनी धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात 37 धावा, 37 रन ऑन स्कोअर बोर्ड. तानाजी मालुसरेंनी रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन छत्रपती शिवाजी राजांकडे यावं, छत्रपती शिवाजी राजांना निमंत्रण द्यावं आणि राजांनी सांगावं की अष्टमीच्या रात्री आम्ही जातीनं कोंढाणा किल्ल्यावरती लढायला जाणार आहोत, त्यामुळे आम्ही लग्नाला येऊ शकत नाही. मग मात्र तानाजी मालुसरेचे डोळे रक्ताना लाल बुंद व्हावेत आणि त्याने सांगावं की राजा आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं. राजा अष्टमीच्या रात्री कोंढाणा किल्ल्यावरती जातो, तुमच्या समोर कोंढाणा किल्ला ठेवतो आणि नवमीच्या दिवशी हा मावा तुम्हाला मुजरा करण्यासाठी राजगडावरती सज्ज होईल. परंतु झालं काय, कोंढाणा किल्ल्यावरती तानाजी मालुसरे लढायला गेले. तानाजी मालुसरे उदयभानाबरोबर लढत असताना एक हात तुटला गेला, कमरेचा शेला काढला, हाताला गुंडाळा, त्याच्यावरती वार झुलू लागला आणि झेलत असताना बेंबी पासून कमरेपर्यंत तलवार हुतली गेली. तानाजी वीर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला गेला आणि ही गोष्ट ज्यावेळेस घडली, गवताची गंजी कोंढाणा किल्ल्यावरती पेटवली गेली आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस कोंढाणा किल्ल्यावरती आगमन झालं ना, त्यावेळेस सांगितलं की ते माझा सिंह हा रपलाय. तेव्हापासून कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलंच, परंतु उमरेड या गावी येऊन रायबाचं लग्न सुद्धा अगदीच बापाच्या अधिकाराप्रमाणे लावून दिलं. याला म्हणायचं परोपकारी राजा. इथे आजच्या या दुनियेमध्ये आपल्याला रक्षकच भक्षक होताना पाहायला मिळतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान एक महत्त्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये एक स्ट्रोक खेळला होता, पण ते एलिव्हेशन त्या फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाही आणि म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. त्या डॉट चेंडूवरती विकेट आली आहे महत्त्वपूर्ण. धावफलकावरती सन्माननीय अतिथी शैलेशजी शेंडे आणि साकीरभाई शेख या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. अक्षय कदम यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो आणि पहिल्या चेंडूवरती महत्त्वपूर्ण विकेट यांना त्यांच्या माध्यमातून आपण घेताना पाहिली आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त आणि फक्त 37 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रातील शिल्लक असणार आहे. 37 रन, 37 धावा. मोठा फटका पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षण आहे काय, हो यस, झेल चिपला जाईल. बॅक टू द बॅक आपल्याला त्याच क्षेत्रामध्ये झेल टिपताना इथून पाहायला मिळतोय. अक्षय कदमचं षटक मात्र इथे चांगलं षटक पाहायला मिळतंय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जो केला जातोय ना, त्याला फलंदाजीतून बळी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय डीजे.
नक्कीच मराठा झुंजार कसा असावा ना ही सुद्धा गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांचं राजकारण सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं. राजकारण कसं असावं, अफजल खानासारखं जनावर स्वराज्यावरती चालून यावं आणि ते आल्यानंतर कृष्णाजी भास्करांना म्हणजेच अफजल खानाच्या वकिलाला त्या ठिकाणी कशा प्रकारे गाफील ठेवण्याचं काम केलं ना, तुम्हाला या चेंडू नंतर मी सांगण्याचं काम करतो. 50,000ची 70,000ची फौज घेऊन अफजल खानानं स्वराज्यावरती चालून यावं. इथे हलक्या हाताने फटका खेळला जातोय. दरम्यान आपण पाहतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय. फंबल पाहायला मिळाले आणि तोपर्यंत 2 धावा चोरल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय, परंतु इथे मात्र चुकीला माफी नाही आणि विकेटचं पतन होणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विकेट येताना पाहायला मिळते. नक्कीच अफजल खानाचा प्रसंग मी त्या ठिकाणी सांगत होतो. अफजल खानाच्या बायकांची संख्या किती माहिती काय शुभम सर? शुभम सर, अफजल खानाच्या बायका 64. आवडती बायको म्हणाली तुम्ही जाऊ नका, शिवाजीला भेटायला गेला तर दागा होईल, म्हणून अफजल खानाने बायकोच्या एकच मुस्कटात मारली. त्या बायकोला मारल्यानंतर त्याने उरलेल्या सर्व त्याच्या बायका विहिरीमध्ये गाडून मारल्या. त्या विहिरीचं नाव आहे खुनबावडी. इतिहासाची कधीतरी पानं चाळा, तुम्हाला या गोष्टी ऐकायला भेटतील. खुनबावडीमध्ये मारून टाकल्या. 50,000ची फौज घेऊन निघाला. पहिल्याच मुक्कामामध्ये त्याचा शेंड्याला असणारा हत्ती गेला, अपशकून झाला, तरीही त्यानं ऐकलं नाही आणि तो प्रतापगडाच्या दिशेने वाटचाल करीत आला. येता येता तो सहजासहजी आला नाही. त्याने सर्वात पहिल्यांदा तुळजापूर गाठलं. तुळजा भवानीच्या मूर्तीचे राई एवढे तुकडे केले. तिथून तो शनी शिंगणापूरकडे वळला. तिथेही तो थांबला नाही. शनी शिंगणापूरला महादेवाच्या मंदिरावरती त्याने सुटकीचा हातोड्याचा प्रहार केला. एवढं करून सुद्धा तो थांबला नाही. तो पंढरपूरला आला आणि पंढरपूरच्या विठोबाला सुद्धा उचलून चंद्रभागेमध्ये बुडवलं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये स्ट्रेट राईचा फटका, 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार षटकार. आणि या सर्व गोष्टी करत असताना हिंदूंच्या देवी दैवताची विटंबना करत करत अफजल खान अगदी प्रतापगडापर्यंत येऊन पोहोचला. छत्रपती शिवरायांनी असं काही राजकारण खेळवलं की शेवटी अफजल खानाला भेटण्यासाठी प्रतापगडावरतीच यावं लागलं आणि पापाचा घडा भरल्यानंतर ते पाप याची देवी याची डोळा इथेच भोगावं लागतं. छत्रपती शिवरायांनी कोथळा बाहेर काढूनच ते जनावर अफजल खानाला प्रतापगडावरती ठार केलं. हा राजकारणी राजा आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी अक्षय कदमच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 चेंडू टाकलेत आणि धावा जर पाहिल्या तर 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एका षटकाराचा समावेश झाला. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती शेवटची एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते आपल्याला. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे. म्हणजे पहिल्या इनिंग मात्र इथून संपते. धावपलकावरती धावा जमा झाल्या त्या 46. विजयासाठी 47 धावांची गरज. शुभम सर, 50च्या आतील स्कोर आहे. 30 चेंडू आणि 47 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. इथून ती मात्र किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या संघाला. चला, विनंती असेल जय म्हसोबा शिवकर या संघाला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. जय बजरंग बली खांदा मोठा कांदा या संघाला विनंती असणार आहे, आपण कुठेही जाऊ नका. यानंतर लगेचच आपली मॅच असणार. त्यामुळे ही मॅच झाली ना की लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. तोपर्यंत आवाजात बदल करूया आणि आवाजावरती मात्र मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आपल्या वळागावचे चिरंजीव सुपुत्र, अगदी रायगड जिल्हाभर ज्यांचा आवाज आपण लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असतो, एक नवोदित समालोचक पाहतोय आपण, ज्यांच्या वाणीमधून मुखामधून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मात्र क्रिकेटची सेवा केली जाते. ते आमचे साथी समालोचक माननीय श्री शुभम म्हात्रे सर. धन्यवाद. राजा माझा शिव छत्रपती.
जी गरज आहे ती सेकंड बॅटिंग करायचं असताना किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. ओ टू डीजे. ती चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज आहे ती किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला जय मसोबा क्रिकेट संघ शिवकर टीमनं 46 धावा बनवल्यात. शिवकर टीमला विजयासाठी गरज आहे, माफ करा, शिवकर टीमला बनवल्यात. ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला विजयासाठी गरज आहे. इथून मात्र आपण पाहतो आणखीन एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इथून जो संघ जिंकेल त्यांची आणि मागचा सामना जिंकणारा अगदी जय बजरंगबली मोठा खांदा संघ यांच्यात लढत आपल्याला पाहायला मिळेल. I11 क्रिकेट क्लब डेरवली ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. आमदार ट्रॉफी 2025 या स्पर्धेसाठी वयाल गावातील उत्कृष्ट कॉमेंटेटर आणि खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांना पाहून समालोचनाची सुरुवात केली ते आमचे गुरुवर्य पंढरनाथ पवार उर्फ पॅडी सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी सुरत दादा आपल्यासाठी शुभेच्छा आल्यात. त्यामुळे त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देऊया. लाईव्ह ही स्पर्धा ते एन्जॉय करतात. पॅडी पवार सर आपलं आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. लेट्स प्लेस सामन्याला करूया सुरुवात. गोलंदाजीच्या मार्क वरती पहिला गोलंदाज शिवकर टीम कडून पंकलेश भगत हा गोलंदाज. उजव्या हाताचा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट ना ऑन स्ट्राइक एंड वरती तेजस कोहली. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, विकेटची नामी संधी आणि अजय भगत या विकेट किपरने या ठिकाणी टिपलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिला विकेट, पहिला धक्का मिळेल तो किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. सो मच डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण गीत वाजवता. अखंड हिंदुत्वाचे दैवत. कलम नव्हता कायदा तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता माझा शिव छत्रपती राजा. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा. अगदी आमचे साथी कॉमेंटेटर JD एक चांगले शिवव्याख्याते आहेत. भरपूर शिवव्याख्यात्यावरती त्यांचा नॉलेज देखील आहे. चांगली माहिती ते आम्हाला निश्चितपणे या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना देत असतात. त्यांचं देखील आभार. या स्पर्धेच्या वतीनं यावेळेला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या वरून एक टप्पा बॉल मात्र सीमारेषा पार चौकार येतोय तो फलंदाज प्रदीप गावडेच्या बॅटमधून. पहिला चौकार आलाय तो फलंदाज प्रदीपच्या बॅटमधून. पंकलेश भगत या गोलंदाजावरती आक्रमण. नेक्स्ट बॉल आणखीन एक स्लॉक स्वीपच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवरती मात्र पूर्णपणे बीट केलाय ते फलंदाज प्रदीप गावडे या खेळाडूला. निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडू आणि 4 धावा 1 विकेट ही सध्याची स्थिती आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय ती किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाची.
2 बॉल अजून बाकी आहेत. समोरच्या दिशेनं व्ही आकारामध्ये चांगला फटका. बॉल मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पार. ब्रँडेड षटकार. फार चांगला फटका. एक चौकार आणि मागील बॉलवरती एक विस्फोटक षटकार. धावसंख्या पोहोचली ती 10 या आकड्यावरती. ओहो, क्लास 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 क्लासिकल फटका. अक्षरशः एबी डिव्हिलियर्स स्टाईलला झोपून पडून या ठिकाणी षटकार लागवलाय तो फलंदाज प्रदीप गावडेनं. षटकार. वॉटर स्ट्रोक. काय फटका मारलाय. अगदी पडून झडून हा षटकार फलंदाज प्रदीपच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 24 बॉल 31 ची गरज. पहिला चेंडू रक्षात्मक पवित्रानं फक्त बॉलला कट केलाय. पॉइंटच्या फिल्डर कडून थोडी चूक झाली आहे. ज्या ठिकाणी एक सिंगल होती त्या ठिकाणी मात्र मिळाल्या त्या 2 धावा. पहिल्याच बॉलवरती अक्षय कदम या खेळाडूनं मात्र खातं ओपन केलंय. 2 धावा लागतील धावफलकावरती आणि धावसंख्या पोहोचेल ती 18 या धावसंख्येवरती. धावा धावफलक्यावरती. उर्वरित बॉल बाकी आहेत ते 23 आणि 29 ची गरज आहे. सुरेख चेंडू या वेळेला मात्र बीट केलंय वेगानं. डिरेक्ट हिट स्टंप वरती लागलाय. इथे पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती. बाईच्या साह्याने एक सिंगल रन या चेंडूवरती धावून कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टोटल संघाची झाली आहे ती 19. उर्वरित 22 बॉल बाकी आहेत आणि या 28 धावसंख्येची गरज. बावीस बॉल 28 ची गरज. 4 चेंडू या षटकातील अजून बाकी आहेत. प्रदीप गावडेची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. या फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस व्ही आकारात हा फटका लॉंग ऑफ कडे खेचलाय. दुसरीचा प्रयत्न इथून. गुड रन इन बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीनं या 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 21 या आकड्यावरती. 21 चेंडू अजून बाकी आहेत आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट अजय भगत. या वेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर आपण पाहिलाय. फिल्डरकडे चेंडू. फिल्डिंग काय दर्जाची झाली आहे. डायरेक्ट बाउंड्री लाईन वरून विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय. फिल्डिंग चांगली मिळेल ती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती या धावा जोडल्या जातील त्या 22. 20 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार आहे. पुढे शालक्यानं सॉफ्ट हँड हा फटका एक्झिक्यूट केलाय. आता ट्रॉम्बे कोलिवाडा टीमच्या खेळाडूंना मात्र माहिती आहे सिंगल डबल धावा जरी घेतल्या तरी देखील सामना जिंकण्याची या ठिकाणी चान्स आहे. त्यामुळे मोठ्या फटक्यांचा प्रयत्न नाही. हलक्या गतीनं धावफलक पुढे सरसावत ठेवलंय. 19 चेंडू आणि 24 ची गरज आहे. अजय भगत अगदी हाताला दुखापत झाली आहे. पायाला दुखापत झाली तरी देखील आपल्या गावाच्या नावासाठी गावाच्या सन्मानासाठी मैदानात खेळ करतोय. पुनश्च या वेळेला पडून मारण्याचा प्रयत्न. गोलंदाज देखील आता
हुशारीनं हा चेंडू डिलिव्हर करतोय. अगदी या खेळाडूला देखील फॉलो केलं गेलं. आउटसाईड ऑफ स्टंप हा चेंडू टाकलाय. पंचाचा इशारा आलाय की लेग बायची एक धाव या चेंडूवरती मिळेल. दुसरं षटक संपलंय. टोटली या धावा लागल्यात किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमच्या. 24 एक विकेट गेल्यानंतर इथून 18 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार आहे तिसऱ्या षटकासाठी. या कल्पेश पाटील. कल्पेश पाटील उजव्या हाताचा आणखीन एक गोलंदाज. जय मसोबा शिवकर टीम कडून मैदानात. 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. इथून आता गोलंदाजी एकदम चांगली करणं गरजेचं आहे. योग्य टप्प्यावरती करावे लागेल. पहिला चेंडू ऑन साइडला जमीन लगतचा फटका. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मिळेल ती एक अवघी सिंगल. पहा थ्रो चांगला झाला. एकच सिंगल रन या चेंडूवरती धावून कंप्लीट. सिंगलच्या मदतीने प्रदीप गावडे वैयक्तिक 9 चेंडू आणि 20 धावसंख्येवरती पोहोचला. अक्षय कदम 3 चेंडू आणि 3 वरती खेळतोय आणि संघाच्या धावा झाल्या त्या 25. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा आणि जय मसोबा शिवकर अशी पहिल्या फेरीतली शेवटची लढत आपण i11 क्रिकेट क्लब डेरवली यांच्या वतीनं आयोजित आमदार ट्रॉफी मधली पाहतोय. हा चेंडू अगदी सरळ हातानं मिडॉनकडे खेळून काढलाय सिंगल रन साठी. फक्त एक सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघ पोहोचला तो 26 या आकड्यावरती. 16 चेंडू बाकी आहेत. इथून मात्र 21 या धावसंख्येची गरज. कल्पेश पाटील हा तिसरा गोलंदाज आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. 2 चेंडू आणि 2 धावा कल्पेशच्या माध्यमातून खर्च केल्यात. लोअर फुल टॉस होता. पुढच्या समोरच्या दिशेने फटका. एक सिंगल पहा. दुसरीचा प्रयत्न लगेच केला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. थोडीची चूक फिल्डर कडून झाली. ज्या ठिकाणी एक धाव होती लगेच दुसरी धाव देखील धावून कंप्लीट. 2 धावा. वैयक्तिक प्रदीप गावडे 22 या धावसंख्येवरती पोहोचला. संघाच्या धावा झाल्या त्या 28. 15 चेंडू बाकी आहेत. 19 ची गरज. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल बऱ्याच काल हवेत. 2-2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतात. त्या दरम्यान मात्र 2 रन्स कंप्लीट होतील. 2 धावा कंप्लीट. 2च्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 30. 17 ची गरज. 14 चेंडू बाकी आहेत. या षटकामध्ये कल्पेश पाटीलच्या गोलंदाजीचा विचार आपण केला गेला तर 4 बॉलवरती 6 धावा. अर्थात गोलंदाजी चांगली राहिली आहे परंतु यापेक्षा देखील चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अगदी सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावा पडल्यात. 17 ची गरज. 14 बॉल बाकी आहेत. अकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय की फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन आणि इथून एक मोठा झटका मिळालाय तो किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. फलंदाज प्रदीप गावडे बाद. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. अजून देखील 17 ची गरज आहे. पहिलाच बॉल. या वेळेला मात्र फटका चांगला पाहायला मिळाला. फिल्डर परंतु जोपर्यंत बॉल येईल त्यात अगोदर मात्र 2 धावा या वेगाने कंप्लीट. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 3 ओव्हर नंतर झाली आहे ती 32. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. चला मैदानात पाणी घेऊन जा. 12 बॉल आणि 15 ची गरज.
12 चेंडू 15ची गरज. पहिल्याच बॉल शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेला अजय भगत या गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजाला मात्र फॉलो करण्याचं काम चाललंय. निर्धाव चेंडू. अक्षय कदम हा खेळाडू आपण ऑन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. इथून देखील सामन्यामध्ये कमबॅक करण्याची गरज ज्या मसोबा शिवकर टीमला कमबॅक होऊ शकतं. अजय भगत एक टॅलेंटेड आणि होणारा गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील क्षमता आहे. 11 बॉल आणि 15ची गरज आहे. हा चेंडू आपण पाहिला तर एक सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. आणि तिसऱ्या पंचाची मागणी मैदानात बिमरसाठी का? बिमरसाठी तिसऱ्या पंचाची मागणी ऑन स्क्रीन पंच चेक करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळालाय. यावेळेला बॅट चिकट हवे ते बॉल फिल्डर पासून दूर. सिंगल साठी धावले. सिंगल रन कंप्लीट. चांगला खेळ सध्याच्या स्थितीला अजय भगत आणि निश्चितपणे जय मसोबा शिवकर टीमच्या माध्यमातून चालू आहे. शिवकर टीमने देखील हार मानलेली नाही. त्यांनी देखील सांगितलंय आम्ही देखील एक चुनिंदा संघांपैकी एक आहोत. आमचे देखील प्रयत्न या मॅच मध्ये 100% होतील. प्रयत्न मात्र चालू आहेत. अजय भगत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 1.3 ओव्हरचा खेळ मात्र संपवला आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. 9 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार आहे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. 5 दुसरी साठी परतलेत. तू मै पाहायला मिळाले. डिरेक्ट हिट. कदाचित जर बॅकअप असता तर डिरेक्ट हिट झाला असता. अजयला देखील ठाऊक आहे बॅकअप साठी कोणताही खेळाडू नव्हता. डिरेक्ट हिट जर झाला असता तर आणखीन एक धाव बहाल करण्याची चान्स होती. त्यामुळं निश्चितपणे मिळेल ती एक सिंगलच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 35 वरती आणि उर्वरित 8 बॉल बाकी आहेत आणि 12 धावसंख्येची गरज. 8 बॉल 12. ऑन स्ट्राईक वरती क्रिश कोहली या खेळाडूला आपण पाहतोय. ओ यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. फिल्डर आपण पाहिलं तर प्रेम भगत डाऊन दी बॉल. विकेट मिळेल. सामन्यामध्ये येईल ट्विस्ट. अजून देखील कोणत्याही टीमने सामना हरलेला नाही. कोणत्याही टीमने जिंकलेला नाही. दोन्ही टीमचे प्रयत्न चालू आहेत परंतु या बॉलवरती विकेट मिळते. फलंदाज क्रिश कोहली बॅक टू द पवेलियन. सन्माननीय ज्ञानेश्वरजी कोंडिलकर साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. आणि रुपेशदादा शेळके या स्पर्धेसाठी आता दाखल झालेत. भारतीय जनता पार्टीचे डेरवलूचे विद्यमान अध्यक्ष. हा चेंडू मात्र अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून थोडासा दूर ठेवायचा होता परंतु जास्तीचा दूर चेंडू आपण पाहिलाय आणि पंचांचा मात्र इशारा आला की वा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन. हा चेंडू मात्र वाईट पाहायला मिळालाय. वाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा होतील त्या 36. 7 चेंडू आणि 11ची गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकातील आणि फार महत्वाचा चेंडू आहे. कदाचित या बॉलवरती जर विकेट आली किंवा डॉट बॉल आला
तर शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांच पाहायला मिळेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जातोय. वन मोर विकेट डाऊन. खेळाडू चौथा बाद झालाय तो किरण 11 ट्रॉम्बे टीमचा आणि हा चौथा झटका मिळालाय. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल भगत या गोलंदाजाचं. पायाला दुखापत असताना देखील आपल्या टीमसाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय. 2 षटकट टाकलेत आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. अतिशय चांगली लढाई झुंज देताना तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. केवळ 10 धावा 2 ओव्हरमध्ये दिल्यात. 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. 6 चेंडू बाकी आहेत आणि किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला 11 धावसंख्येची गरज. सहा बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आणि पहा, विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू डॉट झाला तर धाव मिळणार नाहीये याची दोन्ही टीमनं नोंद घ्यायची. क्रिकेटच्या बदललेल्या नियमानुसार दोन्ही खेळाडूंना ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट करायची असते त्यावेळेला सोबत क्रीज सोडणं हे गरजेचं आहे. त्यामुळे विकेट किपरकडे जर बॉल विसावला तर स्ट्राईक रोटेट नाहीये. दोन्ही संघ ही सूचना ऐका. 6 बॉल 11ची गरज. प्रेम भगत हा शेवटचा गोलंदाज. गोलंदाजीच्या मार्कवरती टीमची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आता कशी गोलंदाजी होईल ते आपल्याला पाहावं लागेल. मंगेश केनी नवीन खेळाडू आता नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. अक्षय कदम स्ट्राईक एंड वरती आहे. 7 बॉलचा सामना केलाय. 6 धावसंख्येवरती बॅटिंग. पहिलाच बॉल. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अगदी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. सिंगल रन. सिंगल पेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. सिंगल रनच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 37 या आकड्यावरती. आणि इथून 5 बॉल बाकी आहे आणि 10 धावसंख्येची गरज. 10 धावसंख्येची गरज 5 बॉल वरती. मंगेश केनी नवीन खेळाडू ऑन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी आता स्ट्राईक एंड वरती आलेत. इथून आता पहिल्याच बॉल पासून मोठे फटके मारण्याची गरज आहे. ओहो, सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. क्रिकेट मधील सगळ्यात सेफ चेंडू. वाईड यॉर्करचा चेंडू गोलंदाज प्रेम भगतच्या माध्यमातून फेकला गेला आणि इथून मात्र निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं दोन्ही टीमचे प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न करणे कधीही सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे. त्या टप्प्यावरती तुम्हाला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र वाईटच्या स्वरूपाने एक सिंगल रन मिळेल ती ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 38 या आकड्यावरती. 38. 4 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 4 बॉल 9 धावा. अगदी काटे की टक्कर. टफ फाईट. बिग बॅटल आपल्याला ट्रॉम्बे कोलीवाडा आणि जय मसोबा शिवकर या संघांदरम्यान पाहायला मिळाला आहे. ओ हेलिकॉप्टर. व्हॉट अ स्ट्रोक. कॅमेरामॅनच्या दिशेने हा जबरदस्त आक्रमण भीमतोला पाहायला मिळालाय. तो फलंदाज मंगेश केडीच्या बॅटमधून षटकार. एक षटकार आला. दुसरा जर आला तर रुपेंद्र शेळके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. या षटकारासाठी भावेश कोहली यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. षटकाराच्या मदतीने आता समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल ते 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. अगदी मागचा बॉल आपण ऍक्शन रिप्ले जर पाहिला
तर खऱ्या अर्थानं वाईट बॉल नव्हता, चांगला पद्धतीचा चेंडू होता, परंतु अपडेट क्रिकेट हल्ली एवढे पुढे गेले की हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून यॉर्कर बॉलला देखील षटकार लगावला जातोय. तोच षटकार, तोच हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण मंगेश केणीच्या बॅटमधून पाहिलाय. अगदी MS धोनीने या फटक्याची सुरुवात केली. आता सगळेच खेळाडू, अगदी हार्दिक पांड्या, त्यानं टेनिस क्रिकेटमध्ये सर कृष्णा सातपुते देखील बऱ्याचदा हा फटका खेळताना आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. गोलंदाज तयार, पुरेशा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक थोडस फंबल, डिरेक्ट थ्रो थोडा चुकीचा झाला आणि या बॉलवरती रनआउटच्या साह्यानं दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात खेळाडू मात्र बाद. ही विकेट मिळाली आहे, परंतु विकेट जी गोलंदाज प्रेम भगतच्या गोलंदाजावरती आली आहे, त्या विकेटमध्ये खऱ्या अर्थानं 100% प्रयत्न हे अजय भगतचे राहिलेत. अगदी विकेट किपर स्वतःने डाईव्ह टाकली आणि डाईव्ह टाकून स्टंपवरती स्टंपिंग केली आणि खेळाडूला मात्र बाद केला. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. अगदी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. प्रशील आहे स्ट्राइक एंडला. कट करण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू आपण पाहिलाय आणि इथून 2 फिल्डरच्या मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना कदाचित झेल उडाली होती. 2 फिल्डर होते, दोघांनाही असं वाटलं की तू घेतोय की मी, आणि दोघांच्याही मध्ये बॉल मात्र पडला आणि इथून हा सामना मात्र जिंकला तो किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमनं. वेल प्लेड किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीम. परंतु हार्ड लक असेल, शिवकर संघ खचून जाऊ नका, चांगलं प्रदर्शन राहिलंय.